टेबल फॅन असं त्या याच्यावर ठेवायचं, स्टूलावर स्टूलावर किंवा लाकडी. हा. कूलर सारखा असायचा साईडने. वाळ्याच्या ताट्या असायच्या आणि वरती पाणी टाकायचं आणि तो फॅन लावायचा, म्हणजे मग थंड वाटायचं. आता फॅन बिल्ट असतो तसं नसायचं, तो टेबल फॅन तिथे ठेवायचा आणि आजूबाजूला वाळ्याच्या ताट्या. मग संपलं तिथे किंवा मग समोरच्या साईडने वाळ्याच्या ताट्या, मग आजूबाजूला पाणी भरायचे. पाणी दुसऱ्यांच्या अंगावर पडलं की ओरडा, अहो पाणी पडतंय तुमचं खाली. 2 मिनिटात ते सगळं शांत व्हायचं, कारण त्यांनाही माहिती असायचं सगळ्यांकडे वाळायचं असतं. मला मालेगावच्या घराला पण बाहेर वाळ्याचा पडदा होता ते आठवते. सगळ्या खिडक्यांना पूर्वी वाळायचे पडके, म्हणजे जेवढे हॉल मधले असायच्या ना खिडक्या, कारण पूर्वीच्या काळी ना हॉलमध्ये सगळे झोपायचे ना एकत्र. दुपार झाली की त्याच्यावर पाणी घालायचं, तिथे सगळं ते मालेगावचं घर. अगदी अगदी. मला आणि आणखीन आठवतं, लाईट वगैरे गेले की कागदाचे पंखे करायचे, हुश हुश करत करत वारा घेत बसायचं. धुळ्याला आपण बाहेर झोपायचो उन्हाळ्यात. गच्चीत 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 क्या आपल्याकडे गॅलरी होती, बरोबर. कडुलिंबाचं झाड होतं. अशी भीती वाटायची.